ना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करण्यात येईल। त्यामुळे मयुरेश यांना विनंती आहे की आपण लगेच या आणि चला मॅन ऑफ द मॅचचा किताब मनोज मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय। मान्यवर इथे उपस्थित आहेत। खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेच व्यासपीठावरती या, आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित केलं जाणार आहे। पुढच्या मॅचला सुरुवात होते खुशबू गुजरात की आणि त्यांच्या विरोधात पुणेरी पलटण आपल्या बरोबरीने खेळताना पाहायला मिळतील। पुण्याचे धुरंधर आहेत ज्यांनी गतवर्षी विजेतेपद मिळवलेला आहे आणि यावर्षी देखील प्रबळ दावेदारी आपली सिद्ध केली आहे पहिल्या मॅच मध्ये। तर बघूया दुसऱ्या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी होतीये, किती धावांपर्यंत रोखण्याचं काम गोलंदाज करतील, तर बॅटर किती धावांपर्यंत मजल मारतील। पहिल्या डावाची सुरुवात होईल आणि मी पुन्हा एकदा नगरखान्यामध्ये आमंत्रित करेल आमचे सहसमालोचक नरेश धोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील। एक अभ्यासू आवाज आपल्या बरोबरीने इथे जोडला जाईल। या सर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये या नगरखान्यामध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। मी काही वेळासाठी विश्रांती घेईल, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शिवमुद्रा प्रीमियर लीग पर्व दुसरं त्यातच सर्व। धन्यवाद। ती छाती डोळ्यांत ज्वालांचा प्रकाश, गावा गावांतून उगवला पराक्रमाचा सुवास। शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांच्या माध्यमातून उभा असलेला हा ढोल ताशा पथकातील वादकांसाठी असलेला महोत्सव अर्थातच शिवमुद्रा प्रीमियर लीग। पुण्यातील 20 संघ, एक पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, गुजरातची टीम, मुंबईचा संघ आणि धाराशिवचा संघ, अशा 24 संघांना घेऊन या स्पर्धेला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे। प्रत्येक गोष्ट नीटनेटकी व्यवस्थितपणे या स्पर्धेमध्ये साकारलेली आहे। या बॅकफुट वरून थोडासा टॅप करण्याचा प्रयत्न, खाली राहिला चेंडू, क्षेत्ररक्षक असून काही उपयोग झाला नाही, चेंडू सीमारेषा पार, धावा 4। फलंदाजी करनारा संघ गुजरात टीम, आपको विनती, आपको 12th मैन को यहाँ पर आना होगा। गुजरात विघ्नराज ढोल ताशा पथक, आपको कमेंट्री बॉक्स में आना है। 12th मैन कोई पता नहीं हमें कौन खेल रहा है, कौन बल्लेबाजी कर रहा है, कौन नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है, कौन स्ट्राइक एंड के ऊपर है। अभी देखिए आपके पास 4 रन है लेकिन स्कोर कार्ड के ऊपर अभी 0 है। कौन है स्ट्राइक पे? स्ट्राइक पे कौन है? स्ट्राइक पे नॉन स्ट्राइक जय पटेल जो कि स्ट्राइक एंड के ऊपर है और नॉन स्ट्राइक के ऊपर खिलाड़ी आर्यन पटेल। जय पटेल, आर्यन पटेल दोनों बल्लेबाज पहला ओवर खेल रहे हैं और पहले ओवर के लिए स्कोर कार्ड के ऊपर देखिए, अब स्कोर कार्ड के ऊपर 6 रन है। यस, बगैर किसी विकेट के नुकसान पर 2 वाइड आ चुके इस ओवर से, एक चौका आया है, अभी एक बिंदी गेंद है और इसी के कारण स्कोर कार्ड के ऊपर 6 रन।
आड़े बल्ले से खेलने की कोशिश, जमीन के समांतर खेला गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद है, लॉन्ग ऑन के स्थान पर मिस फील्डिंग और दूसरा रन का 2 रन का इजाफा। 2 रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 8 बगैर किसी विकेट के नुकसान पर। पहला ओवर यहां से प्रगति पर है। विघ्नराज ढोल ताशा पथक जो कि गुजरात सूरत से आई हुई टीम है। अलग ही रिदम होता है ढोल ताशा का। पूरे खेलने की कोशिश, स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी, बैकवर्ड स्क्वायर लेग, फिसलती हुई गेंद और दूसरा रन यहां पर शायद पूरा होता हुआ। तीसरे अंपायर के लिए अंपायर की तरफ जाएंगे अंपायर। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता है। शायद लंबा चलता हुआ ओवर है। 3 गेंदे वाइड आ चुके हैं इस ओवर से, यानी कि 9 गेंदे कुल मिलाकर फेंकनी है अभी गेंदबाज प्रज्योत शिरोडकर को। दोनों टीमों के लिए मैच महत्वपूर्ण है क्योंकि इससे पहले की देखा है हमने अंपायर को शायद कोई दिक्कत नहीं होगी। नॉट आउट, खिलाड़ी क्रीज के अंदर आ चुके हैं और बाद में बेल्स की लाइट जल चुकी है तो पता है पहुंच चुके हैं। 2 रन का इजाफा, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा 11 बगैर किसी विकेट के नुकसान पर। पहला ओवर, जय पटेल स्ट्राइक एंड के ऊपर, प्रज्योत ये गेंद उठाए, गेंद को वाइडिश मिड ऑफ के ऊपर से और कैच उठा वहां पर। 1 रन केवल स्कोर कार्ड के ऊपर, 1 रन के साथ स्कोर 12 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। विघ्नराज ढोल ताशा पथक सूरत। अच्छी शुरुआत यहां पर बिल्कुल खराब फील्डिंग, लॉन्ग ऑन के स्थान पर पहली बार खराब फील्डिंग हुई, वहां पर 4 मिले। स्क्वायर लेग के स्थान पर खराब फील्डिंग, अभी वाइडिश मिड ऑफ के स्थान पर भी कैच छोड़ा। क्या क्या चाहते हैं? स्प्रे चाहिए। डॉक्टर सचिन तपस्वी फाउंडेशन के डॉक्टर्स यहां पर मौजूद है। डॉक्टर सचिन तपस्वी पुणे सिटी के जाने माने आर्थोपेडिक सर्जन हैं और उनके द्वारा इस श्रृंखला के लिए स्पॉन्सर्स किया गया है। उनके फाउंडेशन के द्वारा सभी खिलाड़ियों को मेडिकल ट्रीटमेंट जैसी भी जरूरत होगी आप उनके पास जा सकते हैं। कई समय वो भी अंदर आएंगे इस मैच के दौरान। शिव मुद्रा प्रीमियर लीग सीजन 2 का यह दूसरा संस्करण है। पहला संस्करण के सक्सेसफुल अचीवमेंट के बाद दूसरे साल में लगातार एक अच्छा खेल का मुजाहिरा, एक अच्छा टूर्नामेंट का आयोजन। स्क्वायर लेग के ऊपर गेंद को खेला है, कोई मौका नहीं किसी फील्डर के पास। 4 रन, करारा करारा शॉट, काफी लाजवाब। 4 रन के साथ 16 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। प्रसाद के गेंदबाजी के ऊपर शुरुआत अच्छी है, पहली गेंद के ऊपर 4 रन आए हैं। विघ्नराज ढोल ताशा पथक को इस मैच को जीतना ही है, लेकिन इससे पहले हमने देखा है कि जिन्होंने जो मैच हारा है काफी मार्जिन से हारा है और जीत भी उतनी मार्जिन से चाहिए उनको। हवा में गेंद जरूर है लेकिन ये कैच है। पहला झटका, 1 विकेट के नुकसान पर। स्कोर कार्ड के ऊपर बनेंगे 16। दूसरे ओवर के अंदर यह सफलता, क्षति नुकसान विघ्नराज ढोल ताशा पथक को।
18 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर अभी प्रगति पर है, जो कि गेंदबाज प्रसाद अच्छी तरह से अंजाम दिया। पहली गेंद का काफी खराब थी, 4 रन आए थे उस गेंद के ऊपर, लेकिन बाद में देखिए अच्छा कमबैक किया इस ओवर से। बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर 18 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। आपको हर एक ओवर के बाद ड्रिंक लेकर मैदान के अंदर नहीं जाना है। 4 ओवर के समाप्ति के बाद ड्रिंक्स का समय है, तो आप वहां पर भी मैदान के अंदर आए। समय की पाबंदी है हमारे ऊपर, जो कि 40 मिनट में आपको एक इनिंग को पूरा करना है, नहीं तो बिल्कुल फील्ड रिस्ट्रिक्शन को लगाया जाएगा। यहाँ पर देखिए 8 ग्रुप है और 8 ग्रुप में से सभी मैचेस अभी तक पूरे हो चुके हैं। प्रतापगढ़ जो ग्रुप है वहां से श्री साई परिवार दो मैच जीतकर और कलावंत वाद्य पथक 1 मैच जीतकर सुपर 16 में आ चुके हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कोई संपर्क नहीं, ये रन नहीं मिलेगा। स्कोर कार्ड के ऊपर अब स्कोर 18 1 विकेट के नुकसान पर। पुरंदर ग्रुप है, पुरंदर ग्रुप से 2 टीमें सामने आई है सुपर 16 में। वंदन वाद्य पथक जो मुंबई की टीम है, दोनों में से 2 मुकाबले उन्होंने जीते हैं, और युवा वाद्य पथक ने 1 मुकाबला जीता है। वही दोनों टीमें सुपर 16 में होंगी। रायगढ़ ग्रुप में से शिव गर्जना पथक जिन्होंने 2 मैच जीते हैं, ताल पथक ने 1 मैच जीता है, और दोनों टीमें सुपर 16 में रहेगी। राजगढ़ में स्वराज्य पथक ने 2 मैच जीते हैं, और अभेद्य वाद्य पथक ने 1 मैच जीता है। दोनों टीमें सुपर 16 में। शिवनेरी गुरुजी प्रतिष्ठान 2 मैच जीते हैं। रुद्र रूपम पथक ने 1 मैच जीता है। दोनों टीमें सुपर 16 में है। थोड़ा गति को कमी किया था गेंद को, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और टप्पा खाते हुए बाहर की तरफ चली गई। बल्लेबाज देखते ही रह गए, रन का कोई संभावना नहीं है। 19 रन 1 विकेट के नुकसान पर। सिंधु दुर्ग जो ग्रुप है, शिवतेज वाद्य पथक ने 2 मैच जीते। हवा में गेंद जरूर है, लेकिन बैकफुट पॉइंट नहीं पहुंच पाए। स्लीपर कवर के खिलाड़ी वहां पर मौजूद डीप कवर पॉइंट के स्थान पर पहुंचाते हुए गेंद को रोका उन्होंने। 1 रन का इजाफा, 2 रन का इजाफा, 21 रन 1 विकेट के नुकसान पर। गंधार वाद्य पथक जिन्होंने सिंधु दुर्ग ग्रुप से 1 मैच जीता है और वो सुपर 16 में है। सिंहगढ़ ग्रुप में से 1 मैच बची है और वो मैदान के अंदर अभी प्रगति पर है। काफी हवा में गेंद, काफी ऊंचा, काफी करारा शॉट, ये 6 रन। सिंहगढ़ ग्रुप में से नाद ब्रह्म टीम ने 2 मैच जीते हैं और श्रीराम पथक ने 1 मैच जीता है। वो दोनों टीमें सुपर 16 में हैं। और तोरना ग्रुप जो कि गजर प्रतिष्ठान ने 2 में से 1 मुकाबला जीता है। रमन बाग युवा मंच ने 1 में से 1 मुकाबला जीता है। और विघ्नराज ढोल ताशा पथक को अभी तक कोई जीत नहीं हासिल हुई है, लेकिन इस मैच में यदि वो जीतते हैं और मार्जिन से जीतते हैं तो उनको भी मौका बन सकता है सुपर 16 में आने का। गजर प्रतिष्ठान तो बिल्कुल अपना स्थान सुनिश्चित कर चुके हैं। अभी काफी बढ़िया नेट रन रेट है उनका 6.938। विघ्नराज ढोल ताशा पथक को काफी संघर्ष करना पड़ेगा क्योंकि उनका नेट रन रेट काफी पीछे है। तो देखिए इस मैच के रुझान क्या आते हैं, कैसे आते हैं, इसके ऊपर निर्भर रहेगा इस ग्रुप से कौन सी टीमें सुपर 16 में आएंगे। एक अच्छा शॉट है कवर की दिशा में, 4 रन और इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर जो प्रगति पर है। तो कल का जो पहला मुकाबला है तो प्रतापगढ़ की पहली नंबर की टीम और तोरना की दूसरे नंबर की टीम, वो दोनों टीमें कौन सी है? प्रतापगढ़ और तोरना। अभी तोरना का पहला दूसरा टीम निश्चित नहीं हुआ है,
इस मैच के ऊपर निर्भर है और प्रतापगढ़ भरपूर जीवदान मिळतायत. कॅच पकडले पाहिजे. जर प्रतिस्पर्ध्यांना तुम्हाला रोखायचंय तर कॅच पकडलेच पाहिजेत. हवा में गेंद जरूर शॉट. ये देखिए अच्छे है. नहीं कंट्रोल कर पाए अपने बॉडी के ऊपर. नहीं, कैच तो किया था, मैदान के अंदर कैच को कंप्लीट किया था, लेकिन अपने आप को नहीं रोक पाए और गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन है और छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रतापगढ़ में श्री साई परिवार जो धाराशिव की टीम है पहले क्रमांक के ऊपर है, तो उनको कल सुबह पहला मुकाबला खेलना है. हवा में गेंद और पॉइंट के खिलाड़ी गेंद के नीचे. एक और सफलता. पहला दूसरा झटका. गेंदबाज है. एक 4 आया था, बाद में 6 भी आया था, लेकिन सफलता अर्जित करते हुए कुणाल बबुरिया, कुणाल बाबारिया और दीप मेहता जो गुजरात के खिलाड़ी अब पिच के ऊपर मौजूद. हवा में गेंद जरूर है. विकेट कीपर दास्तानों के अंदर समेटते हुए अपने इस गेंद को और एक झटका. अब हैट्रिक के कगार पर खड़े सत्यजीत पाले. इसी के पहले 3 हैट्रिक इस श्रृंखला में हो चुकी है. 3 हैट्रिक और शायद चौथी हैट्रिक होने वाली है. सत्यजीत पाले जो कि गेंदबाज है, सामने भौमिक पटेल है. एक अच्छे खिलाड़ी भौमिक पटेल, अच्छे गेंदबाज भी है. आज बल्लेबाजी के लिए अंदर अच्छी गेंद थी, अच्छा शॉट भी खेला है उन्होंने. कवर ड्राइव. सामने खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. 4 ओवर का खेल खत्म हो चुका है. 38 रन 3 विकेट के नुकसान पर. विघ्नराज ढोल ताशा पथक सूरत की टीम. हम चर्चा कर रहे थे कल का पहला मुकाबला प्रतापगढ़ की टीम जो कि प्रतापगढ़ के ग्रुप में पहले क्रमांक के ऊपर रहने वाली टीम है श्री साई परिवार. धाराशिव की टीम पहला मुकाबला खेलेगी और दूसरा मुकाबला प्रतापगढ़ की दूसरे क्रमांक के ऊपर की टीम कलावंत वाद्य पथक दूसरे मुकाबले में, और उनका मुकाबला तोड़ना. यानी कि ये जो मैच चल रही है इस ग्रुप में गजर प्रतिष्ठान, रमन बाग युवा मंच और विघ्नराज ढोल ताशा पथक, इन तीनों में से किसी एक टीम को पहले मैच के लिए आना है और तीनों में से किसी दूसरी टीम को दूसरे मैच के लिए आना है. तो वो कौन है ये इस मैच के बाद पता चलेगा. पहले स्थान के ऊपर कौन है, दूसरे स्थान के ऊपर कौन है. तो पहला और दूसरा मैच अब सुनिश्चित नहीं हो चुका है, थोड़ी देर बाद वो भी होगा. लेकिन तीसरा मैच, कल के दिन का तीसरा मुकाबला पुरंदर और रायगढ़ के बीच है. पुरंदर की नंबर 1, रायगढ़ की नंबर 2 टीम. वो टीमें कौन सी है इसके बारे में भी हम बताएंगे. तीसरे मुकाबले के लिए वंदन वाद्य पथक को आना है. हवा में गेंद और सफलता. तीसरा लगातार
तीसरा मुकाबला होगा वंदन वाद्य पथक मुंबई और ताल पथक पुणे। ये तीसरा मुकाबला है और चौथा मुकाबला है युवा वाद्य पथक पुणे वर्सेस शिवगर्जना पथक मुंबई पुणे। ये पुणे के दोनों टीम एक दूसरे के सामने होंगी कल के चौथे मुकाबले में। लवकर मॅच मार्जिन सामना जिंकण्याची त्यांची स्वप्न आता थोडी थोडी दुसर होत जातील। जसा स्कोअर 60 ओलांडेल 70 ओलांडेल मग मात्र 38 रन 4 विकेट के नुकसान पर पांचवा ओवर। ये ओवर जो है मैजिक ओवर है, 50-50 ओवर है। ये हमारे शुभंकर है मूषक राज उंदेरी मामा। नेट रन रेट पुढे लेंथ बॉल खंडून काढलाय लॉन्ग ऑनचा क्षेत्ररक्षक समोर आलेला है। गेंद को अपने से अलग किया, बैकफुट पॉइंट वहां पर मौजूद है। रन की कोई गुंजाइश नहीं। स्कोर अभी भी वहां पर है 38 रन। पहले 37 रन कितने तेज रफ्तार के साथ आए थे, लेकिन देखिए अब भूल से गए बल्लेबाज की रन लेना है। विकेट भी चले गए। 3 सफलता लगातार अर्जित कर चुके यहाँ पर फील्डर्स। अच्छी गेंदबाजी, फिर एक बार शॉट ऑफ लेंथ, उछाल बहुत ज्यादा मिल रहा है और इसी के कारण गेंद विकेट कीपर के दास्तां में। इस ओवर से राघव खेड़कर जो कि गेंदबाज है, लगातार 5 गेंदे बिंदी आ चुके हैं, एक सफलता अर्जित कर चुके। मेडन ओवर होगा शायद इस ओवर, इस गेंद के ऊपर रन नहीं आए तो, लेकिन बढ़िया शॉट कवर की दिशा में गेंद को जमीन के समांतर जमीन के सहारे खेला। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा। 38 से बढ़कर एक सिंगल 39, 4 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल खत्म हो चुका है। इस ओवर से मात्र 1 रन तो जो बनाए थे इससे पहले ओवर में वो भी अब लौटाने पड़ेंगे। केवल प्राप्त होना है 39 रन है 4 विकेट के नुकसान पर गुजरात की टीम। और जब फील्डिंग करने के लिए रमनबाग युवा मंच आएंगे, बल्लेबाजी करने के लिए आएगी रमनबाग युवा मंच, उनको 5 रन शेवटच्या षटकासारखे षटक आहे आणि काय गोलंदाज आहे इथे। धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल। 1 धाव। यष्टिरक्षक आशिष जोशी तो 5 रन। उनतालीस रन 4 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल खत्म हो चुका। हवा में गेंद जरूर है, पॉइंट का खिलाड़ी गेंद को पीछे जाते हुए 1 रन वहां से मिलेगी और 1 रन के साथ 40 रन की योग पर पहुंच चुके हैं। जयदीप आवाड़ गेंदबाजी के लिए, दीप मेहता स्ट्राइक एंड के ऊपर। हिरेन और दीप मेहता ये बल्लेबाज 5वें विकेट के लिए साझेदारी कर रहे हैं, जबकि जयदीप आवाड़ छठा ओवर द विकेट। उछाले, गुड लेंथ फेंका गेंद को, थोड़ा सा उछाल और रन की कोई गुंजाइश नहीं। देखिए पहले 3 ओवर आए थे, 3 ओवर में लगातार रन के बाद रन आ रहे थे, लेकिन चौथे ओवर में क्या हुआ, 2 बड़े शॉट आए, 37 स्कोर बना और बाद में लगातार विकेटें चली गई। फिर आया 5वां ओवर, कोई रन नहीं आया, 1 रन केवल। तो लगा क्या हुआ है। चौथे ओवर से जो पहले आखिर की 3 गेंदे और बाद में 5वें ओवर की 6 गेंदे और छठे ओवर की 3 गेंदे, यानी कि 12 गेंदे पिछले 12 गेंदों में मात्र 2 रन आए हैं और 3 विकेट खोए हैं सूरत की टीम ने। ही मैच जिंकायची असेल। वाइट गेंद, एक अतिरिक्त रन के साथ 41, 4 विकेट के नुकसान पर। ऐसा होता है क्रिकेट में, अच्छी स्थिति में आप होते हैं, बाद में ऐसी एक समय आता है कि पारी लड़खड़ाती है। बिल्कुल रनों को रोक सी लगाई गई है, कोई भी बल्लेबाज रन नहीं ले पा रहा है। हवा में गेंद है, वहां पर खिलाड़ी गेंद के नीचे। ये क्या है, दूसरी तीसरी बार और ये सफलता। 5वां नुकसान, 5वीं क्षति। विघ्नराज ढोल ताशा पथक सूरत को।
40 रन 5 विकेट के नुकसान पर विघ्नराज ढोल ताशा पथक जय गज्जर और हिरेन। 6 गेंदों का सामना किया हिरेन ने, 2 रन मात्र बनाए हैं। जय गज्जर अभी पहले गेंद के इंतजार में, हवा में गेंद यहाँ पर भी, लेकिन लॉन्ग ऑफ काफी पीछे था। अच्छी रोकथाम वहां पर फील्डर द्वारा। 1 रन सही संतुष्ट रहना पड़ेगा। 42 रन 5 विकेट के नुकसान पर छठा ओवर अभी भी प्रगति पर है। अच्छा ओवर रहा। इस ओवर से पहले 3 गेंदों तो पहले 4 गेंदों तो बिल्कुल बिंदी थे, एक वाइड आया है और अभी 1 रन। जयदीप अवार्ड, काफी बेहतरीन गेंदबाजी। फुल टॉस थी गेंद, हवा में जरूर है। कवर के खिलाड़ी, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को एक्स्ट्रा कवर तक दौड़ लगानी पड़ी है। काफी अच्छी फील्डिंग। थ्रो हालांकि खराब है, लेकिन 1 रन, 2 रन केवल, और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा 44 रन। 6 ओवर की समाप्ति, 44 रन 5 विकेट के नुकसान पर विघ्नहर्ता ढोल ताशा पथक सूरत। हमारे साथी कमेंटेटर आप शैलेश निवंगुणे सर को देख रहे हैं, उनके साथ तुषार सर भी है स्क्रीन के ऊपर। मजा ले रही इस मैच का, लेकिन इस इनिंग के बाद उनको भी आना है सेकंड इनिंग के लिए। 44 रन 5 विकेट के नुकसान पर 6 ओवर का खेल खत्म हो चुका है। शेवटची 2 षटक इथे शिल्लक राहिलेली आहे। विघ्नराज ढोल ताशा पथक अडचणींचा सामना करतायत। सुरुवात चांगली झाली होती, 37 धावा मात्र 3 षटकांमध्ये होत्या फलकावरती, 3 षटक आणि 3 चेंडूमध्ये। पण अचानक असं काय झालं की धावांचं ग्रहण लागलेलं आहे आणि ग्रहण सुटत नाही। आपण त्याला कधी कधी 7.5 पण म्हणतो। 26 धावांची खेळी साकारलेली आहे। आता ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे, हा थोडासा चर्चेचा विषय आहे। पण काही क्षण असे असतात की प्रयत्न करूनही यश मिळत नाही, पण तरी सुद्धा प्रयत्न सातत्यानं सुरू ठेवायचे आहेत। नो कनेक्शन। टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय आणि फलंदाज मात्र बघत राहिलाय। डोळ्यासमोर काजवे चमकणे काय असतं, डोळ्यासमोर तारे कसे चमकतात ते दाखवणारा हा चेंडू होता। दिवसा गोलंदाज गौऱ्या 17, अर्थात गौरव नाव असेल त्याचं, पण त्याचा जो आयडी आहे तो गौऱ्या आहे। खेळायचा प्रयत्न जरूर केला, पूल करायचा होता, पोझिशन मध्ये आला होता, मात्र टायमिंग करता आलं नाही। 1 धाव इथे मिळणार आहे फलकावरती। धावा 45, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक सुरू आहे। गौऱ्या, हिरेन, कुठे होता हे सुद्धा बघावं लागेल पंचांना। 1 धाव इथे प्राप्त होईल। धाव फलक 64 आहे, 2 बाद 64। 6व्या षटकामध्ये वाह सुंदर बॉल होता, हवेतून आला, मस्त उडी मारून चेंडू पायाशी पडला आणि फलंदाज एक क्षण भांबावला होता की काय करू या चेंडूचं, मी आता पुढे जाऊन मारू की मागे जाऊन मारू, पण चेंडू ज्या अलगदपणे येत होता मारणंच विसरला फलंदाज। 46 धावा 5 गडी बाद। 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे। 1 धाव आहे, 65, 2 बाद 65। 6व्या षटकामध्ये वाह सुंदर बॉल, गुड लेंथ। पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू होता। टप्पावरती अचूकता सुंदर आहे, अचूकता खूपच। आणि 1 धाव जरूर पूर्ण होईल। थोडंसं फॉर्मलिंग, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा 4 चेंडू या षटकातील पूर्ण झालेले आहेत। 2च धावा आलेल्या आहेत आणि गौऱ्या उभा आहे बॉलिंग मार्कवर। यस, इथे फुल टॉस होता आणि मात्र शरीरापासून खूप लांब खेळला हा फटका, फलंदाज कनेक्शन मिळालं नाही। अथर्व तथा गुरु आणि गुरुचा अपभ्रंश गुऱ्या झालेला आहे। होतं त्या गोष्टी, आणि काही टोपण नाव असे असतात की त्या टोपण नावांवरूनच त्या खेळाडूंना ओळखलं जातं। गुरु, सुंदर गोलंदाजी। वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त चेंडू अजून परत टाकावं लागेल आणि धावफलक पुढे पोहोचेल। 47, 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे। विघ्नराज ढोल ताशा पथक 47 वरती आहे, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये। आणि विशेष म्हणजे परत जाताना ज्यावेळेस धावांचा पाठलाग सुरू होईल त्यावेळेस
रमणबाग युवा मंचकडे असणार आहेत 5 धावा. मॅजिक ओव्हर मध्ये 5 धावांचा ऍडव्हान्टेज त्यांनी प्राप्त केलेला आहे. एकतर त्यांनी स्कोअर रोखलेला आहे. पहिल्या 21 चेंडू मध्ये 37 धावा फलकावरती होत्या आणि त्याच्यानंतर जवळपास 20 चेंडू आलेले आहेत आणि फक्त 10 धावा काढल्यात. मागच्या 20 चेंडू मध्ये 10 धावा आलेल्या आहेत आणि 5 फलंदाज बाद झालेले आहेत. यावरून जो कोलॅप्स झालेला आहे, जे कोसळले ते कसे कोसळलेत बघा. एका पाठोपाठ एक विकेट पण पडत गेलेले आहेत. एखादी मण्यांची माळ ज्यावेळेस तुटते, एखादा मणी गळून पडतो, बाकीचे मणी आपोआप निखळून पडतात. तसंच झालंय या मैदानामध्ये. 5 फलंदाज मागच्या 20 चेंडू मध्ये परतलेले आहेत. उजव्याच्या बाहेरचा चेंडू असेल, इथे निर्धाव. धाव फलकावरती 47 धावा आणि षटक संपलेत 7. मागच्या 21 चेंडू मध्ये फक्त 10 धावा आहेत. धावांचं ग्रहण अजून सुटता सुटेना. एकदम व्यवस्थित 21 चेंडू मध्ये 37 धावा, 1 विकेट पडलेली आहे. अगदी चांगली स्थिती होती, पण पार्टी सुरू असलेल्या घरावरती वीज कोसळावी तसं झालेलं आहे. उजव्याच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर जाणारा चेंडू चांगला आहे. धावा इथे मिळणार नाही. तिथेच धावफलक 47. धावफलक गोठलेला आहे. म्हणजे धावांचा नायगारा सुद्धा गोठतो, नायगारा धबधबा सुद्धा गोठतो. तर इथे धावफलकाची काय कथा आहे. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावफलकावरती इथे येणारे 48 धावा. फलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज विराज राऊत. उजव्याच्या बाहेर एक टप्पा त्याने पकडलेला आहे. गुड लेंथ वरती टाकलाय चेंडू. साधारणतः 3 मीटर वरती 4 मीटर वरती टाकतोय हा टप्पा आणि चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 48 धावा, 6 गडी बाद. विघ्नराज ढोलताशा पथक अडचणीमध्ये. पुन्हा निर्धाव, पुन्हा धावा नाहीत, पुन्हा खडखडाट आहे. धाव फलकावरती 48. हिरेन स्ट्राईक एंड वरती. 11 चेंडू मध्ये 5 धावा हिरेनच्या. ओहो, कॅच सुटला हातातून. पकडला होता बॅक टू बॉलर, पण चेंडू डॉट आहे. धाव फलक बिलकुल थांबलेला आहे. एका जागेवर थांबलेला आहे, स्टॅच्यू. फलकावरती 48. 6 बाद 48. 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. हिरेन, ओहो, पुन्हा डॉट, पुन्हा धावा नाहीत. या षटकामधून एकच धाव आलेली आहे, ती वाईट आहे. 5 चेंडू सलग डॉट आलेले आहेत आणि हिरेनची फलंदाजी 13 चेंडू 5 धावा. असं काही नाही. सुनील गावस्करांची एक इनिंग आहे. 174 चेंडू मध्ये 36 धावा. उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे, ड्रॉप होईल कॅच. 2 धावा इथे मिळणार आहेत आणि 48 वरून स्कोअर पुढे जाईल 50. अर्धशतक इथे विघ्नराज ढोलताशा पथक सुरत संघाचं. विजयासाठी 51 धावांची गरज आहे, पण 5 धावा घेऊन सुरुवात करणार आहे रमणबाग युवा मंच. सगळे गोलंदाज चांगले ठरलेले आहेत. पहिल्या 3 षटकांनंतर अचानक बदल झाला. गोलंदाजांमध्ये सुद्धा कुठून एनर्जी आली आणि त्यांनी एका पाठोपाठ एक विकेट काढल्या आणि चेंडू तर निर्धावच होते. बॅटला चेंडू लागत नव्हते. ही एनर्जी कुठून आली. 21 चेंडूंपर्यंत फलंदाजांनी अक्षरशः वर्चस्व प्रस्थापित केलं होतं आणि 21 चेंडू नंतर असा चमत्कार झाला जणू काही आणि एकदमच वाहती नदी गायब झाली. जाग्यावरती थांबलेली आहे आणि मात्र 50 धावा उभ्या करू शकलेल्या आहेत. 51 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. रमणबाग युवा मंचला या अगोदरचा विजय त्यांनी साकारलेला आहे. हा दुसरा विजय असू शकतो या मॅच मध्ये ते जिंकले तर, आणि आरामात उद्या सकाळी पहिली लढत त्यांनाच खेळायची. निश्चित हा सामना जर जिंकला रमणबाग युवा मंचनं तर उद्या दुसरा सामना त्यांना खेळायचा आहे.
विघ्नराज धोलटा घेऊन मैदानामध्ये आलात तर विजय मिळू शकतो. तर पाहायचं इथे आता सुरत संघाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लाईम लाईट मध्ये हा संघ आहे कारण लांबून आलेला आहे. त्यामुळे या संघाच्या खेळानं आज प्रेक्षकांची मनं जिंकली जातील आणि इथे चमत्कार घडेल का, चमत्कार घडेल का असं मी म्हटलेलं आहे. आणि हा चमत्कार बघण्याची इच्छा आम्हाला सगळ्यांना आहे. आणि हाच घडणारा चमत्कार आपल्या वाणीतून शब्दबद्ध करतील आणि मॅचला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातील शैलेश निवंगुणे सर. धन्यवाद. तर चला आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. एक मापक आव्हान आहे. 51 धावा म्हटल्यानंतर या संघाच्या पुढे फार छोटंसं आव्हान आहे. गतवर्षीचे विजेते आहेत आणि ते काय आहेत ते त्यांनी त्यांच्या गोलंदाजीमध्ये दर्शवून दिलेलं आहे. जरी पाहुणे आपल्याकडे आले तरी योग्य तो पाहुणचार त्यांचा केला जाईल, परंतु खेळामध्ये आणि युद्धामध्ये सर्व काही माफ असतं. मग ते पाहुणे असले तरी सोडायचं नाही. गोलंदाजीमध्ये इतका तिखट मारा केलाय. पहिल्या मॅच मध्ये 164 तर दुसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना फक्त 51. आता या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी या संघाचे प्रमुख आघाडीचे बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूने असतील प्रज्योत तर नॉन स्ट्राईकला असतील संदीप. नॉन स्ट्राईक एंडला आहे ना, स्ट्राईक वरती प्रज्योत आहे. यस, मॅचला इथे सुरुवात होते. सँडी उर्फ संदीप ज्या नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि प्रज्योत इथे स्ट्राईक वरती सज्ज होत आहेत. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. पहिलाच बॉल सरळ बॅटने लॉंग ऑफ च्या दिशेने चेंडू खेळलाय. संयमाने इथे सुरुवात केली आहे. जिकडचा बॉल तिकडे खेळलाय. सिंगलने इथे अकाउंट ओपन केलंय स्वतःचं देखील आणि संघाचं देखील. धावसंख्येची सुरुवात शुभारंभ श्री गणेश इथे केला जातोय. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव. पुन्हा एकदा हलक्या हाताने. सँडी यांना फार क्वचित आपण बघतो की अशा सिंगल डबल त्या घेतात, फार क्वचित. या बॅटरचा पॅटर्न वेगळा आहे. हा फक्त तोडफोड करतो आणि त्यांनी सांगितले देखील आहे मला जमत नाही तडजोड, मी फक्त करतो तोडफोड. सँडी. धावसंख्या इथे आपण पाहतोय 2. दोन्ही बॅटरने संयमाने उत्तर दिलाय. सिंगल सिंगल अकाउंट ओपन केलंय. गोलंदाजाचा देखील कॉन्फिडन्स बॅटरने वाढवलाय की मी चांगली गोलंदाजी करतोय, मी अच्छी गेंदबाजी कर रहा हूं. पुढचा बॉल पदलालित्य. संयम फक्त पहिल्या चेंडूवरती होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र प्रहार. क्षेत्ररक्षण होतंय खराब. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. आडव्या बॅटचा वापर केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषा पार पार पार. षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकारासाठी 4 धावा. षटकारा पाठोपाठ फार वेगवान इथे धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे.
लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न प्रज्योत यांचा देखील आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ. धावसंख्या होते ती 22. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावेंचं भलं मोठं पॅकेज इथे गोलंदाजाला देण्यात आलं. 22 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. फार खर्च केलाय गुजरात टीमने. मी मगाशी सांगितलंय जेवढा येण्या जाण्यामध्ये खर्च होणार नाही तेवढा धावा खर्च केल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु अनुभव हवाच नाही का. आपलं घर सोडल्यानंतर आपण बाहेर गेल्यानंतर परिस्थिती कशी आहे त्याची देखील विचारपूस करणं किंवा त्याची देखील माहिती घेणं फार गरजेचं आहे. आज त्यांना तो अनुभव आलाय. गतवर्षी यदाकदाचित ते चांगला प्रयत्न करतील आणि पहिल्या क्रमांकाचं देखील पारितोषिक मिळू शकतात. क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. तुम्ही रोजचा जर सराव केला तर सरावाचं प्रत्युत्तर तुम्हाला मिळतंय. प्रज्योत जर बघितलं ना तर रोज क्रिकेट खेळणार आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा फक्त एकच बॅट आणि बॉल. त्यांना दुसऱ्या खेळाची आवड नाही. सँडी देखील तेच आहे. लेदर बॉलचा देखील चांगला अनुभव आहे सँडी यांच्याकडे देखील. गतवर्षी देखील अप्रतिम असा खेळ या संपूर्ण टीमने केलाय. तरी काही खेळाडू असे आहेत ते अजूनही फॉर्म मध्ये दिसलेले नाहीयेत. त्यांचा फॉर्म नंतर येईल जशी जशी स्पर्धा समीप होईल समाप्तीकडे जाईल. इथे देखील अक्रॉसची बॅट खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील केली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू निर्धाव. डॉट बॉल. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. हडपसर भागामध्ये सध्या चर्चेत असलेलं नाव आहे प्रज्योत. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडस पदाला लित्य. चहलकर्मी आपण बघितलं डान्सिंग डाऊन द विकेट येण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र तो प्रयत्न फसतोय. अशा गोलंदाजीची गरज आहे. एवढ्या लांबवरून प्रवास करून आलेत. काहीतरी खेळामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणं देखील गरजेचं आहे. इतने दूर से आए आप, कुछ तो भी करके दिखाना होगा आपको भी. प्रेक्षक इथे मोठ्या संख्येने काय येत आहेत. खेळाडू त्यांना ओळखता येत नाहीत. परंतु इथे जर आपण बघितलं ना तर तो खेळ ज्या टीमचा चांगला आहे जो खेळाडू चांगला खेळणार आहे त्याचं कौतुक करण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आहेत. इथे मात्र झटपट पटापट खेळला जातोय. स्क्वेअर कट बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावे. मध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. प्रत्येक बॉलवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे प्रज्योत यांचा. पुन्हा एकदा सफल झाले. उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू हलक्या हाताने कॅपमध्ये धकललाय. ही देखील कलात्मकता आहे. नुसताच वेगवान फटका खेळून चालणार नाही. जिथे धावा आहे तिथे धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा ही जी मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय ना या मॅच मध्ये तसं बघायला गेलं तर काही अंशी ही मॅच इथे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने म्हणजे रमणबाग टीमच्या बाजूने झुकलेली आहे. परंतु या खेळामध्ये आपण जर बघितलं ना तर लो स्कोरिंग मॅच आहे. कित्येक स्पर्धेमध्ये आपण बघितलं असेल की टीम नवनवीन प्रयोग करतात. एखाद्या बॅटरला जर बॅटिंग मिळत नसेल तर त्याला संधी देतात आणि त्यावेळेस ती मॅच बसते. परंतु रमणबाग जो प्लॅन ए आहे त्या ए प्लॅन नुसारच मैदानामध्ये उतरलेली आहे. तुम्हाला बॅटिंग मिळत नाही तुम्हाला बॉलिंग मिळत नाही हरकत नाही. आपली टीम जिंकते हे मात्र संघ सहकार्यांनी मान्य केलंय. पुढचा बॉल इथे देखील इनसाइड आउटचा फटका अगदी जमिनी लगत. काय फटका इथे खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर बॉलला पाठवून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. बत्तीस धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. काय बॅटिंग येथे गेले आणि रमणबाग संघाचं एक वैशिष्ट्य आपण गेल्या वर्षी देखील पाहिलं आणि या वर्षी देखील खेळणारे 11 आहेत परंतु सपोर्ट करणारे जवळपास 50च्या वरती आहेत. त्यामुळे देखील टीमला चांगलं पाठबळ मिळतं. अख्खी रमणबागची टीम इथे येते ना हे विजयाचं खऱ्या अर्थाने कारण आहे. जेवढा तुमचा सपोर्ट स्टाफ चांगला तेवढे तुमचे खेळाडू देखील चांगले खेळतात. कधीही बघा तुम्ही गरवल्लू मैदानामध्ये घरच्या मैदानामध्ये खेळण्याचा जो प्रयत्न मला वाटतं खेळाडूला इथे क्रॅम्प आलाय. आमची फिजिओ टीम आमचे डॉक्टर साहेब लगेच मैदानामध्ये येतील आणि डॉक्टर साहेबांचा एवढा पायगुण आणि हातगुण चांगला आहे ना ते फक्त मैदानामध्ये जाऊ द्या खेळाडूला फक्त हात लावू द्या खेळाडू लगेच तयार होतो. आता इथे एवढे डॉक्टर आहेत नाही काही सपोर्ट स्टाफ मध्ये आहेत. डॉक्टरांना सपोर्ट देण्यासाठी आलेत.
हे सर्व एकत्रित खेळणारी मंडळी आहेत. जरी क्रिकेटच्या मैदानामध्ये वेगवेगळ्या पथकामध्ये जरी हे सर्व खेळाडू असतील तरी देखील आयुष्यामध्ये चांगले मित्र देखील आहेत. सुखदुःखामध्ये एकत्र येणारी मंडळी आहेत आणि त्याचमुळे एकमेकाशी चर्चा करणं, त्यांची भंकस करणं, त्यांना आवाज देणं. आणि रमणबागची टीम म्हटल्यानंतर कुठल्याच खेळाडूला सोडत नाहीत ते. प्रतिस्पर्धी संघाचा असू द्या किंवा आपला असू द्या, एखाद्याकडून चूक झाली किंवा एखादा जर लयच आवडीचा आला तर त्याला सुट्टीच नाही, शब्दांनीच गार करतात. कारण एवढी टीम ती बरोबर घेऊन येतात, त्यांना बोलणार कोण? त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. नडला तर त्याला गप्प केला. सगळेजण गोळा होऊ नका, बाकीचे आपापल्या जागेवरती थांबा. फिजिओ आहेत, ते काम करतायत. आणि मी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्यांचा हातगुण आणि पायगुण चांगला आहे. खेळाडू अगदी 2 मिनिटांमध्ये तयार होणार. जर अति काही खपत असेल तर मात्र खेळाडूच मैदानाच्या बाहेर जाणार, याशिवाय पर्याय नाही. थोडासा इथे विलंब लागतोय, परंतु शेवटी आपण म्हटलं ना की पुणेकर नेहमीच पाहुण्यांचा आदर सन्मान करतात. सुरत येथून लांबवरतून आलेला संघ आहे, त्यामुळे खेळाडूची काळजी करणं हे देखील आपलं आद्य कर्तव्य आहे. पाहुणचार हा आपण केलेलाच आहे, परंतु कुठल्याही खेळाडूला इजा होऊ नये याची देखील दखल आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीने घेतलेली आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान फिजिओ डॉक्टर देखील स्वतः इथे उपस्थित आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून सामने संपोस तोपर्यंत आपले फिजिओ, आपले डॉक्टर इथे उपस्थित राहतात. ही कौतुकाची गोष्ट आहे. खेळाडूंसाठी नेहमीच चांगलं काम आपल्या डॉक्टर साहेबांनी देखील केलेलं आहे. 32 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे, एकही बॅटर बाद नाहीये. संयमाबरोबर आक्रमण झालेलं आहे. खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. प्राथमिक उपचार झालेले आहेत, अन्यथा ते बाहेर, त्यांच्याऐवजी दुसरा खेळाडू आतमध्ये येईल. दुखापत थोडीशी जास्त आहे. अलीकडच्या क्रिकेटमध्ये तुम्ही जर बघितलं असाल की इंजरी फार होते, कारण आपण खेळाडू म्हणून ज्या वेळेस मैदानामध्ये उतरतो त्यावेळेस स्वतःला प्रिपेअर ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ते वॉर्मअप करावं लागतं, स्ट्रेचिंग करावी लागते. त्याशिवाय तुम्ही जाऊन मैदानामध्ये जर खेळण्याचा प्रयत्न केलात तर मात्र अशा काही गोष्टी घडतात. शक्यतो लिगामेंटचा फार प्रॉब्लेम अलीकडच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे. कित्येक जुने जाणते खेळाडू, 40+ खेळाडू अजूनही तंदुरुस्त असल्यासारखे खेळतात, परंतु आजकालच्या नवीन खेळाडूंमध्ये ती ताकद दिसून येत नाहीये. कारण खाण्यापिण्यावरती देखील लक्ष नसतं. खेळाडू म्हणून मैदानामध्ये तुम्ही एनर्जी ड्रिंक अथवा पाण्याचा वापर करणं देखील फार गरजेचं आहे. चला मॅचकडे आपण वळतोय. 32 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती हिरे. काही षटकातील चेंडू शिल्लक आहेत आणि ती जबाबदारी तिथे दिली आहे. प्रज्योत स्ट्राईक वरती आहेत. पुढचा बॉल हिरेन यांचा. हा चेंडू मात्र भरकटलाय, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलाय. दंडात्मक कारवाई. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 3-3. 33 धावा. एकही बॅटर बाद नसताना 51 धावेंचा पाठलाग आहे. वेगवान पाठलाग इथे सुरू केलाय. पुन्हा एकदा इथे लांब लचक षटकार खेळण्याचा प्रयत्न होता. अभ्याच्या बाहेर चेंडू होता, परंतु इथे चेंडू निर्धाव आहे. फार वेळानंतर निर्धाव चेंडू जातोय. षटकाची समाप्ती. पॉवर प्ले मध्ये जशा धावा बनायला हव्यात तशा तर बनवल्यात आघाडीच्या जोडीने. बघूया येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारे प्रहार केला जाईल, कारण पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती फैलावले जातील. आता धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती संघाचे संघनायक बरोबर भूमिक पटेल. संघाचं नेतृत्व, कर्तृत्व सर्व काही त्यांच्यावरती अवलंबून आहे. कॅप्टन आहेत, संघाचे म्होरके आहेत. बघूया गोलंदाजी कशा प्रकारे करतात. आता यांना कळणार नाही मोरक्या म्हणजे काय. टीम के कप्तान है जो गेंदबाजी करने के लिए आए हैं. काही काही शब्द आहेत की ते फार जड पडतात मराठीमध्ये. ते जड शब्दांचं विश्लेषण करून देणं हे देखील आम्हाला जड जायला लागलं. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक अशा शुभेच्छा आणि हार्दिक असे आभार. पहिलाच बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न. भूमिक पटेल संघाचे संघनायक निर्धाव चेंडूने इथे षटकाची सुरुवात करतायत. अच्छी गेंदबाजी. आउटसाइड दी ऑफ स्टंप, फुल लेंथ, वाइड यॉर्कर का प्रयास. उसी दरमियान बिंदी गेंद से इस ओवर की शुरुआत. 33 रन्स ऑन बोर्ड, 33 रन्स बगैर किसी नुकसान के. अच्छी गेंदबाजी, शुरुआत तो अच्छी की है. फिर से एक बार काय फटका इथे सजवला.
बॅटरने गुडघा टेकला आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी सिक्सर ठोक डाला. धन्यवाद डीजे. थोडा वेळ मी थांबवेल. अगदी त्या चेंडूला मी टेनिस क्रिकेट .in कौतुक यासाठी करेल कारण एवढ्या रात्रीमध्ये देखील एवढ्या बारकाईने त्या चेंडूला इथे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. कॅमेरामॅनचं देखील कौतुक आहे. सुरेखरित्या तो पिकअप शॉट इथे मात्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. त्याबद्दल मी टेनिस बॉलच्या या विश्वातील अग्र नामांकित अशा वाहिनीला म्हणजे टेनिस क्रिकेट .in ला इथे मात्र धन्यवाद व्यक्त करेल. चांगला फटका इथे सजवला. 39 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपण पाहतोय. तिसरा सुरू आहे. संदीप यांच्या बॅट मधून आलेला षटकार पुन्हा एकदा इनसाइड आउट. बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे अगदी मुख्य व्यासपीठावरती जिथे ट्रॉफी ठेवली आहे अगदी त्या ट्रॉफीचा घेतलेला वेध. बॉल सीमारेषेच्या पलीकडे बॉलला दिलाय दणका. आकाशातून देखील पाहत असतील रंबा, उर्वशी आणि मेनका. षटकार पंचेचाळीस. विजयासाठी 6 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. ऑन साइडला इथे खेळला जातोय. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न इथे संदीप यांचा होता परंतु प्रज्योत यांनी नकार दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 46. विजयाचं समीकरण अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. मुख्य ट्रॉफीला इथे मात्र चेंडू अदळला जातोय. थोडक्यात बचावली ट्रॉफी. मला तरी असं वाटतं की आता ट्रॉफीला देखील इथे प्रोटेक्शनची गरज आहे कारण आता इथे आपल्याला कळून चुकलंय की रमणबाग संघ या ट्रॉफीवरती किती बारकाईने लक्ष देऊन आहे. बॅट मधून देखील चेंडू त्या ट्रॉफीच्या दिशेने जो भिरकावून दिलाय याचा अर्थ प्रबळ दावेदार म्हणून त्यांनी आपली उपस्थिती दिली आहे. पुन्हा एकदा सफल झाले आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलाय लॉंग लेग सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धाव्यांसाठी. तो एन्जॉय देखील येतोय. अगदी महाराष्ट्रातून आपल्याला ब्राझील पर्यंत घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलंय. महाराष्ट्रातून ब्राझील सोपा प्रवास नाहीये. विदिन सेकंदामध्ये किती एअर स्ट्राईक होऊ द्या, किती मिसाईल येऊ द्या, आपले डीजे मास्टर आपल्याला ब्राझील पर्यंत घेऊन जात आहेत. त्यांचंही कौतुक आहे. एका धावीची अजूनही गरज आहे. 50 धावा झाल्यात. विजयाचं समीकरण फक्त एका धावेची गरज. वन साइड हिरो प्रमाणे इथे प्रज्योत यांनी चांगली कामगिरी केली आहे परंतु सँडी यांना विसरून चालणार नाही. 2 जे बहारदार टोले खेळलेत ना, षटकारांपाठोपाठ षटकार खेळलेत ना, एका बरोबरीने एकाने दिलेली साथ. आलाय बॉल. आपल्याकडे बॉल भरपूर आहेत. तो बॉल शोधू नका. द्या 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 लगेच बॉल. एका धावीची गरज आहे. आता शोधकाम बंद करा. एकच धावीची गरज आहे. 50 धावा आणि त्या देखील वेगवान. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा एका हाताने इथे फटका खेळला आणि हा देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये इथे रमणबाग संघाने विजय मिळवलाय. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर इथे आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दिली. चांगला खेळ झाला नाही परंतु प्रयत्न चांगले केले. आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वामध्ये या टीमचा देखील मनपूर्वक असे आभार. तर चला आपण आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचं प्रेझेंटेशन इथे मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने करतोय. तर विघ्नराज टीमला मी इथे विनंती करेल. विघ्नराज टीम, आपको दरख्वास्त है कि आप प्रेजेंटेशन बॉक्स में आइए. आपका भी तहे दिल से यहाँ पे शुक्रिया अदा करने की कोशिश आयोजन कमेटी यहाँ पे करेगी. एक सन्मान ट्रॉफी